प्रीतम सर हाँ काय हो एवढ्या गडबडीत कुठं निघालात? अगं ऑफिसला चाललोय, जरा घाई आहे. हाँ ऐका ना, मस्त गरमागरम नाश्ता केलाय. नाश्ता केल्याशिवाय घराबाहेर पडू नका. तू केलंयस? हो. पारू, खूप भूक लागली आहे मला. आणि तुझ्या हातचा नाश्ता करून तर किती दिवस झाले नाही का? नाही नाही नाही, आज नाश्ता करूनच ऑफिसला जायला पाहिजे. गरमागरम नाश्ता दे, नाश्ता करतो आणि लगेच निघतो. हा लगेच आणते. दिशा, इतक्या सकाळी नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला निघायला हवं. पारू, हा मला नको नाश्ता, मला भूक नाही, जरा घाई आहे. हा प्रीतम सर, अहो तुम्ही प्रीतम सर काय झालं? फोन कोणाचा होता? प्रीतम सर एवढ्या गडबडीत कुठं गेले? नक्कीच त्यांना दिशा मॅडमचा फोन आला असणार. त्याशिवाय ते असं एवढ्या गडबडीने जाणार नाही. प्रीतम सर किती घाबरले होते, गडबडीत होते. नक्की नक्की कुठल्या तरी मोठ्या अडचणीत अडकलेत ते. दिशा मॅडम आता त्यांना काही त्रास तर देत नसतील ना? देवा, काहीच कळत नाहीये. मलाच बघायला पाहिजे. दिशा, थांबव हे सगळं. हे बघ, आधी तू माझ्या जीवाशी खेळत होतीस, आता माझ्या घरच्यांना आणलंयस या सगळ्यात, कळतंय? अगं, तू जर हे सगळं थांबवणार असेल ना, तर मी कुठेही भेटायला यायला तयार आहे तुला. तुला हवं तर माझा जीव घे, पण माझ्या घरच्यांना सोड. हे रोज रोजचं मरण नको आहे मला, कळलं? तू ब्लॅकमेल करणं थांबव, मी कुठेही येईन. ओ नो 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 नो, बाप रे प्रीतम, केवढा घाबरतोस तू? हा, इतकं नको घाबरूस आत्ताच. अरे ही तर फक्त सुरुवात आहे. हे बघ, मी काय तुला असं लगेच इकडेच ये आता असं म्हणणार नव्हते, पण तू छट्ट लावलास म्हणल्यावर ठीक आहे. तुला मी एक लोकेशन पाठवते, त्या लोकेशनवर लगेच ये. आत्ता जे मी तुला काम सांगेन ना, ते शेवटचं काम असेल. मग त्यानंतर माझ्याकडून तुझा विषय संपलेला असेल कायमचा. काय रे, मुकायस की बहिरा झालास? हा, हो, विचार करत असशील ना आता. हे बघ प्रीतम, तू काही म्हण या नको म्हणूस, पण तुला आता माझ्यावर विश्वास ठेवावाच लागणार आहे. मला सगळं माहितीये तुझं काय चालू आणि काय नाही. प्रीतम, तूच त्या पारूला माझ्या मागावर लावलंस ना. माझ्या नवऱ्याकडे गेली होती ती, माझी चौकशी करत होती. तिची हिम्मत कशी झाली हे सगळं करायची? पण सॅड, तुमच्या दोघांचा पोपट झाला. पारूला तर काहीच पुरावे नाही मिळाले माझ्या अगेन्स्ट. बरं, एवढं करून ती बारकी थांबली ना. अतिशहाणी आहे ना. पारू त्या बार मालकापर्यंत पण पोहोचली.